तुम्हाला जर पंढरपुरात जाऊन VIP दर्शन घ्यायचं असेल तर थोडं थांबा, ही बातमी बघा. कारण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात VIP दर्शन बंद केलं गेलंय. सर्वसामान्य वारकऱ्यांना त्यामुळे आता मोठा दिलासा मिळतोय. विठ्ठल मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच पूजेच्या वेळी मंत्री, आमदार किंवा VIP मंडळींऐवजी दर्शन रांगेतील सर्वसामान्य शेकडो भाविक देवासमोर बसून दर्शन घेणार आहेत. मंदिर समितीने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचं वारकऱ्यांकडून जोरदार स्वागत होत आहे. आज खऱ्या अर्थानं आम्हाला आमचा विठू माऊली भेटला अशा भावना व्यक्त करत वारकऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. विठ्ठल मंदिर समितीने एक ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे VIP दर्शन बंद झाल्यामुळे सर्वसामान्य भाविकांना आता दर्शन रांगेमधून जवळपास पदस्पर्श दर्शनाला 8 ते 10 तास लागत होते, परंतु या ऐतिहासिक निर्णयामुळे लवकरात लवकर दर्शन मिळत आहे. आणि आपण एकंदरीत पाहिलं तर धार्मिक विधीबरोबर महानैवेद्याबरोबर दर्शन रांगेमध्ये असणाऱ्या भाविकांना सुद्धा या महानैवेद्याचा लाभ घेता येत आहे आणि अगदी देवाच्या समोर बसून तो पाहण्याची संधी ही आता उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वसामान्य भाविक सुद्धा समाधानी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी VIP बसत होते त्याच ठिकाणी सर्वसामान्य भाविकांना बसण्याची संधी मंदिर समितीने उपलब्ध करून दिल्यामुळे आता सर्वसामान्य भाविकांमधून सुद्धा समाधान व्यक्त होताना पाहायला मिळतं. माझ्याबरोबर काही भाविक आहेत, आपण त्यांच्याकडून काय सांगाल की आज अधिक मासाच्या निमित्ताने आम्ही तिरुपती बालाजीहून थेट दर्शनासाठी कोल्हापूर आणि आज पंढरपूरमध्ये आलो. आणि आज आमचं एवढं मोठं भाग्य की आज आम्हाला डायरेक्ट पांडुरंगासमोर बसून आज या ठिकाणी पूजेचा आणि दर्शनाचा लाभ मिळाला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गैजनाथ आवसेकर महाराज व कार्यकारी अधिकारी राजेश शेळके व समितीने असा निर्णय घेतला आहे की जे सामान्य वारकरी भाविक आहेत, जे रांगेमध्ये 6 तास 7 तास उभा आहेत दर्शनासाठी, अशा वारकऱ्यांना नैवेद्य पूजेचा लाभ घेतावा यासाठी त्यांना रांगेतून आलेले सर्व भाविकांना जवळपास 100 ते 150 भाविक इथं आपण त्यांना महापूजेचा आरतीचा लाभ देत आहोत. इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय झालाय. हो, मंदिर आपल्या पांडुरंगाच्या इथं पहिलाच हा निर्णय झालेला आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.